महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप समाजसेवक बाळासाहेब मिरचे यांच्यामार्फत करण्यात आलेत. वनमंत्री गणेश नाईक यांचे मुरबाड येथील जमीन वने असताना वनमंत्रीच वनखात्याची जमीन कशी वापरू शकतो असा प्रश्न बाळासाहेब मिरचे यांनी उपस्थित केलाय. यासोबतच सुभा ॲग्रो लिमिटेडला 5,000 रुपये प्रति एकर दराने 60 वर्षांसाठी कवडीमोल दराने जमीन भाडेपट्ट्याने दिली आहे. या प्रकरणी ठाणे जिल्हाधिकारी उपवनाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता कोणतीही कारवाई होत नसून योग्य चौकशी करून कारवाई करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी तक्रारदार बाळासाहेब मिरचे यांनी केली आहे. आदरणीय गणेश नाईक साहेब यांची जी मुरबाडला जमीन आहे त्या जमिनीमध्ये वन लागलेलं आहे. वनमंत्री जर वन लागलेली जमीन जर वापरत असेल तर ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. त्यासाठी मी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्याशी पत्रावर केलेला आहे. स्वतः वनमंत्री साहेब मंत्रालयामध्ये त्यांच्यासोबत मी 2 वेळा पत्रावर केलेला आहे. वनरक्षक यांचे मुलुंडला जे बसतात यांच्याशी पत्रावर केलेलं आहे. एक पत्र त्यांच्याकडून निघालेलं आहे की आम्ही चौकशी करू, पण ती चौकशी अत्यंत संथ गतीने होत आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांसमोर हा विषय मांडण्यासाठी आजचे पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्याच्यानंतर इकडे म्हापेमध्ये नाईक साहेबांनी जे 2 ऑफिस घेतलेले आहेत कामधेनूमध्ये, त्या ऑफिसमध्ये जे त्यांनी पैसे भरलेले आहेत तिथं फक्त आरटीजीएस म्हणून लिहिलं आहे. त्याच्यावरती कुठल्याही बँकेतून पैसे गेले आणि किती कसे गेले ते काही नाही, फक्त आरटीजीएस लिहिलेलं आहे. कुठल्याही बँकेचं ब्रँचचं काही नाव नाही. म्हणून त्याच्यामध्ये मला शंका आहे की पैसे दिले की नाही, फक्त आरटीजीएस. आणि एखादे एवढे मोठे मंत्री आहेत आणि अशा गोष्टी होत असत त्या चुकीच्या आहेत. MIDCच्या जागेवरती 22 जर माळ्याच्या बिल्डिंग होत असेल तर भविष्यामध्ये तिथे उद्योग बंद होऊन जातील. उद्योग राहावेत आणि आता तिथे 22 माळ्या देतात, बाजूला 22 त्यांचे व्हाईट हाऊस आणि त्याच्यावर क्रिस्टल हाऊस, तिथे मुलगा 22-23 माळ्याची बिल्डिंग होईल. मग सगळे फॅक्टरी बंद होऊन जातील. या गोष्टीला कुठंतरी रोख बसावा म्हणून मी हे सगळं प्रसार माध्यमांसमोर मांडत आहे. संबंधित त्याविषयी मी तक्रार केलेली आहे. अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई.